आज आपण बनवणार आहोत चटपटीत मँगो कॅन्डी। नॉर्मली बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन्स ज्यावेळेस असतात त्यावेळेस तिथे तुम्ही चटपटीत कॅन्डी खाल्ली असेल, तशाच प्रकारे आज आपण घरच्या घरी जे आपल्याकडे साहित्य अवेलेबल असतं त्यापासूनच आपण चटपटीत कॅन्डी कशी करायची ती पाहणार आहोत। ही बनवण्याची पद्धत एकदम साधी आहे, सोपी आहे। चटपटीत मँगो कॅन्डी करताना मी ह्याची इथे थिकनेस जाड ठेवलेली आहे। जाड ठेवल्यामुळे ती एकतर एकदम सॉफ्ट होते आणि दाताला पण चिटकणार नाही। आंब्याची पोळी ज्यावेळेस आपण वाळवणार तर एकदम व्यवस्थित आपल्याला कडक उन्हामध्ये पूर्ण सुक्की होईपर्यंत वाळू द्यायची आहे। जर आपल्याला व्यवस्थित सुक्की होईपर्यंत जर आपण आंब्याची पोळी वाळून घेतली तर आपली ही कॅन्डी 5 ते 6 महिने आपण स्टोर करून ठेवू शकतो। चटपटीत मँगो कॅन्डी स्टोर करताना आपल्याला फ्रीजची पण गरज लागणार नाही। आपण फ्रीजच्या बाहेरच चटपटीत मँगो कॅन्डी स्टोर करून ठेवू शकतो। कशी बनवायची आहे चटपटीत मँगो कॅन्डी। चटपटीत मँगो कॅन्डी किंवा चटपटीत आम पापड करण्यासाठी मी इथे हापूस आंबे घेतलेले आहे। इथे तुम्ही हापूस आंब्याच्या ऐवजी कोणते पण रसाचे आंबे घेतले तरी पण चालेल। तर सुरुवातीला हापूस आंबे आपण स्वच्छ धुवून घेऊया। धुवून घेऊन यामधील रस सेपरेट करून घेऊया। हापूस आंब्याचा रस माझा इथे काढून झालेला आहे आणि हे रस 2 वाटी निघालेला आहे। यामध्ये 3/4 वाटी साखर ऍड करून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा ज्या प्रमाणामध्ये आंब्याचा आंबटपणा असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। आता हे रस आपल्याला आटून घ्यायचा आहे। पूर्ण बॉटम पासून आपल्याला व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रस आटवताना आपल्याला हाय लो फ्लेम करूनच आटून घ्यायचं आहे। ज्यावेळेस हाय फ्लेम असेल त्यावेळेस ह्याच्यामधून भरपूर बुडबुडे निघतात, तर त्यापासून तुम्ही व्यवस्थित हँडल करा त्या बुडबुड्याला। मी गॅसचा फ्लेम हाय केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता भरपूर असे बुडबुडे निघत आहेत यामधून। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊया। रस आटून तयार होतो त्यावेळेस आपल्याला ह्यामध्ये सगळे मसाले ऍड करून घ्यायचे आहे। तर हे बऱ्यापैकी इथे आटलेलं आहे। तुम्हाला जर गुळाची चव आवडत असेल तर तुम्ही इथे गुळ पण ऍड केलं तरी पण चालेल। यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून जिरा पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रस आटवायला ठेवणार त्यावेळेस पूर्ण बॉटम पासून असं व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे। कॅन्डी करण्यासाठी हे रस रेडी आहे। हे पहा पॅन पासून पूर्ण सेपरेट होत आहे, म्हणजे हे रस आपला रेडी आहे। तर गॅसचा फ्लेम बंद करूया। मँगो कॅन्डी सेट करण्यासाठी मी इथे एक ताटलीला तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे। त्यामध्ये आता हे जे आपलं बॅटर आहे ते पूर्ण आपण टाकून घेऊया। मँगोचं जे मिक्सचर आहे हे आपण पूर्ण पसरून घेऊया। इथे तुम्हाला थिकनेस जसा ठेवायचा आहे तुम्ही तसा ठेवू शकता। मी इथे मँगो कॅन्डी थोडीशी थिकच ठेवत आहे। याला आता कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। मँगो कॅन्डी वाळण्यासाठी 2 दिवस उन्हामध्ये वाळत घालते। वरची जी साईड आहे ती पूर्ण वाळलेली आहे, तर ह्याची आपण साईड चेंज करून खालची जी साईड आहे ती पण वाळून घेऊया। साईड चेंज करून घेतलेली आहे। साईड चेंज केल्यानंतर आपल्याला पुन्हा 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळत घालायचं आहे। पूर्ण वाळेपर्यंत आपल्याला ही ठेवायची आहे। तर ह्याला आपण उन्हामध्ये वाळत घालूया। 3 दिवस झालेले आहेत, तर हे एकदम व्यवस्थित असं वाळलेलं आहे, एकदम सुक्का असं वाळलेलं आहे। हे पहा दोन्ही पण साईड एकदम व्यवस्थित वाळलेले आहेत। तर आपण ह्याचे छोटे पीसेस करून घेऊया। इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता। सुरुवातीला आपण ह्याचं सेंटर करून घेऊया। ह्याच्या आपण स्ट्रीप जशा छोटे छोटे स्ट्रीप्स राहतात
तशा पीसेस करून घेऊया. ह्याचे आपण छोटे पीसेस करून घेऊया. इथे माझे स्ट्रिप्स कट करून झालेले आहेत, हे पहा. तर हे आपण आता एका बाउल मध्ये काढून घेऊया. आंब्याचे स्ट्रिप्स मी इथे काढून घेतलेले आहेत. आंब्याची पोळी जर ओलसर असेल तरी स्ट्रिप्स कट करून ठेवायचे. साखर वगैरे लावून ह्याला थोडं 1 ते 2 दिवस असंच ठेवायचं. त्यामधील जे मॉइश्चर असतं ते पूर्ण कमी होऊ द्यायचं. पुन्हा तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता. यावर थोडासा चाट मसाला. इथे चाट मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बारीक साखर मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायची. ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत ह्या स्ट्रिप्सला पूर्ण साखर आणि मसाला व्यवस्थित असं मिक्स झाला पाहिजे. साखरेची कोटिंग मला कमी वाटत आहे, त्यामुळे मी अजून थोडीशी ही बारीक साखर ऍड करून घेणार आहे. आणि ह्याला पुन्हा व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया. चाट मसाला आणि साखर हे दोन्ही पण आंब्याच्या स्ट्रिप्सला लागल्या पाहिजे. साखर आणि मसाल्याची व्यवस्थित कोटिंग झालेली आहे. हे पहा, व्यवस्थित असं साखर आणि मसाला मँगो स्ट्रिप्सवर लागलेला आहे. रेडी आहे चटपटीत मँगो कॅन्डी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.